धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्या या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील शिंदेपळ इथं सकल धनगर समाजाच्या वतीनं शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे। यावेळी 50 फूट उंच टाकीवर जाऊन शोले स्टाईलने आंदोलन करण्यात आले। यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। 70 वर्षापासून आंदोलन करत आहोत आम्ही। अद्यापही सरकारने आमची धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून अजून मान्य केली नाही। आज अशी वेळ आली आमच्यावर की आम्हाला सरकारनं टाकीवर बसायची वेळ आणली की सरकार अजूनही याच्यावर दुर्लक्ष करते का काय असं वाटायलंय। याच्यामुळं आम्ही जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही टाकीच्या खाली उतरणार नाही। ही सरकार वर्षापासून आम्ही उपोषण आंदोलन करत आहोत। याच्यावर कुठलंही सरकार ॲक्शन घ्यायला तयार नाही। याच्यामुळं आम्हाला ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि याच्यापेक्षा भयानक परिस्थिती उद्भवल याची सरकारनं दक्षता घ्यावी। दीक्षेला म्हणजे जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही मेलो तरी मागं हटणार नाही। पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत आणि त्यांनी शासनाला असा इशारा दिलेला आहे की 10 दिवसात धनगराचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा तो जर नाही सोडवला तर पाण्याच्या टाकीहून आम्ही खाली उडी मारू। परंतु आजची परिस्थिती धनगर समाजाची फार वाईट आहे। धनगर समाज हा केंद्रामध्ये OBC आहे, महाराष्ट्रामध्ये NT आहे आणि घटनेमध्ये ST आहे। तर घटनेची अंमलबजावणी शासनाने करावी अशी धनगर समाजाची फार वर्षाची मागणी आहे। परंतु शासन याकडे दुर्लक्ष करतं आहे आणि त्या STच्या ज्या सवलती आहेत त्या लागू केल्या असं सांगतं आहे। प्रत्यक्षात काहीही धनगर समाजासाठी केल्या जात नाही। म्हणून जे नवीन युवक आहेत हे आज पेटून उठलेले आहेत। आज या गावातले युवक पेटून उठलेले आहेत। हा जर प्रश्न नाही सोडवला तर प्रत्येक गावचे जे युवक आहेत हे अशाच प्रकारे आत्मदहनाचा पाण्याच्या टाकीवर चढून करण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी यांनी दिलेले 10 दिवस या 10 दिवसामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न शासनाने सोडवावा आणि धनगर समाजाला STचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही माझ्या भास्कर बेंगाळ तालुका अध्यक्ष सेनगाव व संस्था अध्यक्ष सेनगाव माझ्या वतीनं माझ्या समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या या शिंदेपळ गावाच्या वतीनं परिसरातल्या गावाच्या वतीनं मी शासनाला विनंती करत आहे। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।